लेफ्ट साईडला त्रिसूर आहे आणि राईट साईडला ओल्लूर आहे. की आता लाडू संपलेले त्याचे. थांबा जरा कॅमेराला काय झाला. त्रिसूलचा चर्च बघा केवढा मोठा आहे. एवढे राज्य फिरतोय पण अशा कुठच्या राज्यामध्ये अशी ड्रायव्हरला रिस्पेक्ट नाहीये, पण ह्या केरला स्टेटमध्ये आहे. बाबा जाताना जो त्रास दिलाय तो आता देऊ नको. आपल्या अंकलने आपला चॅनल सबस्क्राईब केला, थँक्यू सो मच. त्यांच्याकडे मराठीत बोलत होतो पण त्यांना नाही जमत, हिंदीत नाही जमत तर मराठी कसं जमेल. पण आपल्याकडे 5च टायर आहे, 6वा टायर असला तर प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे 20 रुपयाला त्यांनी लावला हा चुना. हाच रस्ता डायरेक्टली कर्नाटकला जॉईंट होईल. आणि ही आहे ती आपली स्पेशली जय शिवराय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्याला भेटली बुकिंग. आपण आता बरोबर आहे कोचीनमध्ये नाही, आपण आता बरोबर आलो त्रिसूलला. आणि त्रिसूलच्या आपल्या ह्या ठिकाणी बघा आपल्याला गाडी लोड करायची आहे. आणि बघा ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे. हा चर्च आहे, इथे शाळासुद्धा आहे. चाय्यारम या लोकेशनचं नाव आहे. बरोबर इथनं आपल्याला गाडी लोड करून आपल्याला घर सामान घेऊन जायचं आहे. ते म्हणजे कुठे माहिती आहे, डायरेक्टली मुंबईमध्ये दहिसरला. आणि आता आपण तुम्हाला दाखवतो लोकेशन. लेफ्ट साईडला त्रिसूर आहे आणि राईट साईडला ओल्लूर आहे. तर आपला प्रवास होतोय बरोबर इथून सुरू. 1350 किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे, घर सामान आहे ते एक बाईक आणि बाकीचा किरकोळ सामान आहे, तो आपल्याला घेऊन जायचा आहे डायरेक्टली मुंबईमध्ये. 1350 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो आपण या लोकेशनवर चालू करतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. डायरेक्ट जाऊया परत मुंबईमध्ये. चला. आपली गाडी घेतलेली भरून आणि लावली बघा कुठे, एका सिंगल रोडला, ज्या ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. पण ह्या ठिकाणी पोलीस लोक आपल्याला सतवत अजिबात नाही, कुठल्याहीच राज्याला सतवत नाही, म्हणजे कुठल्याही राज्याच्या गाडीला. हे बघा आपण आपली गाडी भावना. केरळाचा एकच वैशिष्ट्य आहे, कुठल्याही स्टेटमधला व्यक्ती असून दे, जो गाडी चालवत माझ्या स्टेटमध्ये म्हणजे त्यांच्या स्टेटमध्ये इथे आला आहे, त्यांचा रिस्पेक्ट करायचा. आणि मी एवढे राज्य फिरतोय पण अशा कुठच्या राज्यामध्ये अशी ड्रायव्हरला रिस्पेक्ट नाही आहे पोलिसांकडनं किंवा कुठच्या ट्रॅफिकवाल्याकडनं, पण ह्या केरला स्टेटमध्ये आहे. खरी गोष्ट ही. आता चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया. आपण ऑलरेडी आपली गाडी लोड करून घेतलेली आणि आता इथनं किलोमीटर बरोबर आहे, बरोबर 1350 किलोमीटर डायरेक्टली दहिसर. आपले पेपर वगैरे सगळे आलेले आहेत. चला मग, माझी नवलाई वाट बघते. चला चला मंडळी, निघूया आता लोकेशनवर ना. अरे त्रिसूलचा चर्च बघा केवढा मोठा आहे. बाबा बाबा बाबा, या चर्चचं नाव जोसेफ चर्च. यार खतरनाक यार. हा. आणि ही बरोबर त्रिशूल सिटी आहे, म्हणजे बरोबर आपण साधारण 200 मीटरच्या आतमध्ये होतो लोकेशनला गाडी भरायला. हा त्रिशूलचा सर्कल बघा केवढा मोठा आहे. हा कोणता सर्कल का माहीत नाही मला, पण आपल्याला जरा प्रवास करायला मजा येते. असं वाटतं की मी नाना चौकला आलोय, मुंबईचा नाना चौक. सेम ना, कारण नाना चौकात सुद्धा पण सेम अशीच आहे कंडिशन, म्हणजे वरती असा स्कायवॉक बांधलेला आहे. समोर जो तुम्हाला दिसतो तो आहे श्री वडकनाथम मंदिर. बरोबर 1000 वर्ष पूर्ण झालेली आहे मंदिराला आणि प्राचीन काळी मंदिर आहे. बरोबर त्रिशूळ या सिटीच्या मध्यभागी हा बसलेला शंकराचं मंदिर. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला मंदिर, नक्की कमेंट करून सांगा. आता आपण पोहोचलोय या लोकेशनला. या लोकेशनचं नाव बरोबर केचेरी, म्हणजे आपण त्रिशूल सोडून आता 25 किलोमीटर तरी पुढे आलो. आणि इथं बघा कन्नमक्कुलम, तिथून काहीतरी आपल्याला राईट टर्न मारायचा. आपला हा हायवे बरोबर 69. तुम्ही जर कधी आलात तर 69 हायवेने प्रवास करा कोचीनला जायच्या वेळी. हो इथे लिहिलं बघा कोझिकोडे कन्नूर मलप्पुरम. किती किलोमीटर होतं का मला माहित नाही. लय भारी मजा येते जरा गाडी चालवायला. क्लाइमेट 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 क्लाइमेट, अपन क्लाइमेट के हिसाब से चलते हैं भाई, ठीक है. और ये क्लाइमेट है. चलो खाली एकदाची सिटी क्रॉस करताना एवढा ट्रॅफिक जाम लागलेला ना, भयंकर ट्रॅफिक होता. तरी सुद्धा मी गाडी सावकाश बाहेर काढली. आपल्या टायराचा झालाय प्रॉब्लेम. आपल्या टायराला आलाय एअर आलाय, तर कुठेतरी बघूया पंक्चरवाला आणि तो एअर पहिला काढून गेला, नाही तर भरपूर वांदे होतील पुढे. कारण आपल्याकडे 5च टायर आहे, 6वा टायर असला तर प्रॉब्लेम नव्हता. 2 मिनिटासाठी जरा थांबलो इथे. आपल्या गाडीचा जरा 5चा टायर आहे तो जरा एअर आलाय म्हणून. आणि पाऊस बघा किती आलाय बघा म्हणून. पाऊस चालू झालाय. हा टायर आपला काढायला घेऊया, कारण याची आता लाडू संपलेले त्याचे. हे बघा
कारण हा टायर कमीत कमी भावानं सांगू तुम्हाला, आत्तापर्यंत हा टायर, थांबा जरा कॅमेराला काय झाला दिसते, नाही जो आपण टायर लावला आहे हा चालला आहे माहिती किती, बरोबर 1,15,000 किलोमीटर चालला आहे. आपल्याला टायर घ्यावं लागतील, 2 जोडी घ्यावं लागतील. तो आता लावून घेऊया इथे, कारण गाडीने अशी जरा अशी हलते. मला दोघं तिघं मग आपल्या जाताना सुद्धा बोलले, कोचिंगला जाताना, की आपका गाडी भैया हिल रहा हिल. काय बोलते हिल तुला टायगर हिल बघितलेला लोणावळ्याचा, पण हा हिल काय. पण तेव्हा मला समजलं की नंतर मी बघितला की नाही, आपला टायर जरा ना एकदम असा वरती खालती झालेला आहे, म्हणजे त्याची नक्षी होती ती. तर आता करून घेऊया आणि लगेच निघूया, कारण पाऊस तर कंटिन्यू चालू आहे बघा रिमझिम. या साईडला आपण इथून आलेलो आणि ते इथे चाललो आहे. आता बरं आपल्याला पुढे लागेल, बरं नॅशनल हायवे 66 लागेल. म्हणजेच आपण गेलेलो त्या मार्गे, म्हणजे खालच्या दिशेने, आणि आपण आता चाललो आहे आतल्या दिशेने, म्हणजे आतना चाललो आहे आपण बरोबर माहीच्या दिशेला. आपण टायर चेंज करून आता बरोबर आपण ह्या बघा हायवेला बाहेर पडलो. नाही, हा हायवे आहे नॅशनल हायवे 66, ज्याच्यावर आपण प्रवास केला तो होता बरोबर नंबर 69 हायवेचा. तर तुम्ही विचार करा असेल की कुठल्या गावातनं आलो, तर पहिल्यापासून आपली व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व समजेल. लागला बाबा एकदाचा काय त्या हायवे, नॅशनल हायवे 66. बाबा जाताना जो त्रास दिलाय तो आता देऊ नको, तर तुला एवढीच विनंती करतो. कारण आता आपण येताना एवढ्या चांगल्या रोडने आलोय ना, खूप छान म्हणजे छान. मला तर अजिबात इथे त्रास झाला नाही. जले इधर भटक गए, रस्ता विसरलो. रस्त्याचं काम चालू आहे पाठीमागे. आता मी जस्ट पुढे गेलो 2 किलोमीटर आणि रस्ता बंद. मग काय करणार, मग दिलजले फिरला परत. काय असा होते कधी कधी, म्हणून दिवसाचा प्रवास करायचा. असे जे प्रॉब्लेम असतात ना, एकच सेकंदात आपण लगेच सॉल्व्ह करू शकतो दिवसाचा केला तर. पण जर रात्रीचा केला त्याच्यामध्ये मग भीती, कोण काय करेल, कोणी आपल्याला मारला, मग कोणी काय केला, मग या सगळ्या गोष्टी करायला लागतात बाबा. हा टोल आपण आता क्रॉस केला. या टोलचा आपल्याला फटका बघा किती पडला. 22 रुपये आपल्याकडनं घेतले. 22 रुपये नाही, 22 रुपये टोल होता. पण त्याने आपल्याला पावती पण दिला नाही, म्हणजे 20 रुपयाला त्यांनी लावला हा चुना. 100 रुपयाला दिलेले. पण ठीक आहे, आता आपली चुकी, काय करू शकत नाही. चला इथना लेफ्ट मारूया. तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपल्या व्हिडिओ बघून कोणी या धंद्यामध्ये प्रवेश करायचा विचार करू नका, म्हणजे गाडी घ्यायचा विचार करू नका. खूप सध्या मार्केट डाऊन होत चाललं आहे. आणि ज्यांनी नवीन गाड्या घेतल्या आहेत, मी असं म्हणत नाही की त्यांनी ज्या धंद्याची वाट लावली आहे, ज्यांनी नवीन गाड्या घेतल्या आहेत त्यांना त्या धंद्याची माहीत नाही. त्यांनी संपूर्ण या धंद्याची वाट लावलेली आहे, अक्षरशः वाट लावलेली आहे. ज्यांच्या बुकिंग आहेत त्यांचा तर काही प्रश्नच नाही. मला जे योग्य रेट वाटतो मी तोच रेट घेतोय. आणि आता झालं आहे काय, जे नवीन आलेत, भाई 25 ना नाही, तो गेलाय ना 25मध्ये, 25 मागतोय ना, मला 23 दे. अरे समोरच्याने 23 मागितले, मग हा अजून एक उतरणार खाली, मला 21 दे दादा, मी जातो. मग त्याच्याहून अजून उतरणार असेल, मग आता मला अजून 19 दे. मग 25 वरना जो 19 वरती आलाय, 6,000 रुपये कोणाला भेटले, त्या ट्रान्सपोर्टरला तर जास्तच भेटतील, पण त्या एजंटला भेटणार. म्हणून माहीत नसेल ना तर या धंद्यामध्ये येऊ नका प्लीज. आणि आपले व्हिडिओ बघून आनंद घ्या, पण खूप असे म्हणजे वाईट परिस्थिती आता आलेली आहे सध्या तरी. गाड्या वगैरे सगळे सेल करतायत, बुकिंग नाहीत बिचारांना, माहीत नाही गोष्टी. म्हणून विचार करून पाऊल उचला. चला आता डिझेल टाकून घेऊया. आता आपल्याला पुढे लागेल आपला माही, म्हणजे पांडाचेरी लागेल. तिथे आपण येताना आपण डिझेल टाकलेला, आता परत आपण त्याच राज्यात चाललोय डिझेल टाकून प्रवास करत. कोचीनवरनं निघताना काहीच आपण लोकेशन टाकलेला, तेव्हा तिथनं बरोबर ती 240 किलोमीटर आलो. तरी पण 220 किलोमीटर आलो. वाव, ओहो, कन्नूर 48,
मँगलोर 190 आणि मुंबई आहे 1083. अरे बाप रे बाप, मला असं वाटलं काहीतरीच कमी झालं असेल, म्हणजे भरपूर काय कमी झालं असेल, पण नाही भाऊ, विषय अजून लय म्हणजे लय लांबचा आहे. 1083 म्हणजे तुमचा अंदाज किती आहे, तरी किती वेळ लागेल मुंबईला यायला? 1083 किलोमीटर. मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर केरळामध्ये जर ही जी गाडी दिसते केरळाची बस, या बशीला फक्त सांभाळून हा प्रवास करा, कारण हे जे केरळाचे बसवाले आहेत ना, ते एवढे फास्ट रफ गाड्या चालवतात ना काय, आणि त्यांची ड्रायव्हिंग अशी आहे ना भाऊ, एक नंबर ड्रायव्हिंग, ते मास्टर एकदम. कशी डायरेक्ट गाडी अंगावर टाकतात समोरच्याच्या, पण भाऊ गाडी लय रफ चालवतात. तर माझ्या पाटणा एक अशी गाडी गेली, डायरेक्टली ओव्हरटेक करून मला मला दाबला तिने लेपला आणि पुढे गेली. आपण आता बरोबर माहीमध्ये एंट्री केलेली आहे बघा. हा सगळा माहीचा लोकेशन आहे, पण मला जायचं आहे डिझेल टाकायला आहे बघा. आपल्या आता बरोबर 2 पॉईंट राहिलेले आहेत, म्हणजे आता जस्ट लागलेला. मागच्या टायमाला आपण जाताना बघा इथेच कुठेतरी आपण थांबलेलो या पंपाच्या इथे आसपास, पण आता आपल्याला म्हणजे हा हायवे सोडायसाठी आपल्याला आता कुठे भेटत नाही जागा. हां हे बघा, याच पंपात आपण थांबलेलो आणि याच पंपात आपण डिझेल टाकलेला. आता इथे बघूया एकदा एक्झिट व्हायला कुठे भेटतो का चान्स. चला इथे खाली जाऊया. हो, कारण पुढे विश्वास ठेवू शकत नाही, बरोबर ना, त्याच्यामुळे खाली जरा बघूया, भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. 20 मीटर फक्त आतमध्ये आलो आहे. हे बघा हा इथे इंडियन ऑइलचा पंप आहे. चला आपली इथं राईट साईडला टाकी आहे, डिझेल टाकून घ्या. चला हे बघा आपण बरोबर आता डिझेल लावायला गाडी लावली आहे आणि त्यांना सांगितलं फुल करायला डिझेल, कारण मराठीत बोलत होतो पण त्यांना नाही जमत, हिंदीत नाही जमत तर मराठी कसं जमेल, बरोबर ना. तर बघूया आता फुल कितीला होते. 2 पॉईंट बघतो बाकी होते आणि माहीमधनंच आपण गेलेलो डिझेल फुल करून, त्या डिझेलवरती परत रिटर्न आली गाडी 2 पॉईंटवरती. आता इथून पुढे जाईल का अंदाज, एअर पकडला असेल मला असं वाटतं, म्हणून प्लीज गेला. तर चला पहिला डिझेल टाकून घेऊया, मग जाऊया पुढे बघूया. चला हे बघा डिझेल टाकलेला आहे. चला चला चला, हा बघा त्या साईडला समोर बघा छोटासा ब्रिज आहे, म्हणजे तो हायवे आपला, तिथूनच फक्त इथे आलेलो जवळ. चला हा बघा हायवे बाजूलाच एकदम कडेला असं वाटते. हा ब्रिजच्या पुढे माही हा स्टेट म्हणजे छोटा राज्य संपेल, डायरेक्टली परत केरळा चालू होईल. आता इथनं बॉर्डर आहे बरोबर 155 किलोमीटर बॉर्डर आहे कर्नाटक आणि केरळाची. हो बाई एकदाचा काय ते हा डायरेक्टली जॉईंटच नाही, माहीला डिझेल टाकायला गेल्यानंतर डायरेक्टली हा बाहेर पडतो केरळाच्या इथे, म्हणजे केरळमधनं आपल्याला परत वरती जॉईंट व्हायला लागतो. यायचे ते बघा इथे लिहिलं आहे लेफ्ट साईडला कन्नूर एअरपोर्ट. कसा हायवे मित्रांनो हा एवढा झालेला, कारण भरपूर असून थोडंसं काम चालू आहे. 60% तरी हा काम झालेला आहे, म्हणजे फक्त केरळमधला नॅशनल हायवे 66चा. हे तुम्हाला दिसते काय कोणती सिटी आहे ही, बरोबर कन्नूर, केरळाचा एकदम सुप्रसिद्ध असा डिस्ट्रिक्ट. हे बघा कन्नूर, ही बरोबर इथे समोर बरोबर कन्नूरचा बस स्टॉप. खूप मोठी सिटी आहे यार ही, आणि बघायला गेलं तर पाठीमध्ये आपण जस्ट आलो, पाठीमध्ये ट्रॅफिक आहे आणि पुढे सुद्धा ट्रॅफिक आहे बघा, कारण हाच रस्ता डायरेक्टली म्हणजेच कर्नाटकला जॉईंट होईल मँगलोरला. मी आता आहे बरोबर आतल्या रस्त्याला, कारण रस्त्याची कामं असल्यामुळे हे सगळे डायव्हर्शन दिलेले आहेत, पण काही तिथे घाबरायची गरज नाही. केरळामध्ये असं पण तुम्ही बिंदासमध्ये रात्रीची गाडी आरामात चालवू शकता. ह्या ठिकाणी म्हणजे चोरी वगैरे काय अशी गोष्ट घडत नाही, मारामारी वगैरे. पण हे जे डायव्हर्शन आहेत ते फक्त सावकाश गाडी चालवा, जे नावात गाडीवाले आहेत ते फक्त फास्ट येतात, त्याचीच फक्त काळजी घ्या. तर आता झाली आहे संध्याकाळ परफेक्ट बघा, वाजल्या आता 7:15 आणि थोडंसं ना मी इथे फॉग लाईट लावू शकत नाही, कारण इथले नियम मला अजून का एवढा अंदाज नाही, पण मी फॉग लाईट लावला तर मग कोणी पोलिसांनी पकडलं तर म्हणून मी लावत नाही. पण फॉग लाईटीचा आपला उजेड तर खूप छानच आहे, पण बघूया बंद करून बघूया कसा उजेड तुम्हाला वाटते. जरा डल वाटते ना. हो ॲक्च्युली
पण पावसामुळे जरा काय होते हेडलाईटवरती ना तो चिखल जरा उडून जातोय, तर त्याच्यामुळे लाईटीचा प्रकाश आहे तो जास्त येत नाही. तर आता कुठेतरी थांबवून नाही तर मग आपल्याला पूर्णपणे ती हेडलाईट साफ करावं लागेल. आता बाबा काहीतरी लागला चांगला हायवे कासारगोडा बरोबर 1.5 किलोमीटर आणि कानागोंड काहीतरी होता. आता आपली कर्नाटकची बॉर्डर आता जवळच येते. तिथं बरोबर आहे 35 किलोमीटर आणि आता आपल्याला पुढे लागेल बरोबर कर्नाटक स्टेट. आपण तुम्हाला माहिती आहे आपण कंटिन्यू चालतोय. सकाळी बरोबर आपण निघालेलो त्रिसूलमधनं 10 वाजता. आता वाजलेत किती माहिती तुम्हाला, दाखवतो तुम्हाला टायमिंग. तुम्हाला टायमिंग सुद्धा माहिती पडायला हवं. हे बघा बरोबर वाजलेत 9. फक्त टायर चेंज करण्यासाठी आपण थांबलेलो, त्याच्या व्यतिरिक्त कुठे थांबलो नाही. तुम्ही विचार करत असाल की एवढा वेळ कसा तू चालवू शकतोस गाडी, बरोबर ना? कारण मला सुद्धा तेच वाटते कसं एवढा माझ्याकडे एवढा म्हणजे पावर आहे की मी एवढा खूप वेळ गाडी चालवू शकतो. मी काय भरपूर जण असे चालवतात. आता जब तक जवानी है तब तक कमाने का रहता, मालूम है ना आपको. त्या डायलॉगाला आपण आता फॉलो करतो सध्या. ते थांबायचं नाही रे, फक्त काम करत राहायचं, कंटिन्यू काम. जेव्हा आपल्याला आराम करायची वेळ येईल तेव्हा आपण आराम करणार, तुम्हाला माहिती आहे ना. पण जोपर्यंत माझी ही लक्ष्मी थांबत नाही कुठे, तोपर्यंत थांबणार नाही मी फायनली. आणि तुम्हाला तर माहितीच आहेत सदैव पाठीशी आहेत आपल्या, आणि आपल्या गाडीसोबत सुद्धा आहेत ते. मग कसली भीती आणि कशाला टेन्शन घ्यायचा. बरोबर ना. चला पुढे आता बॉर्डर लागेल. पोचलो तालापडी बॉर्डरला. हे बघा वरती लिहिलं तालापडी. आणि पाठीमागे जरा तुम्हाला माहितीच आहे रस्ता जरा चांगला भेटला, त्याच्यानंतर मग ही बॉर्डर. चला मग या केरळाला बाय बाय करूया, कारण एवढा चांगला प्रवास करून दिला आपल्याला या आपल्या स्टेटनी केरळाच्या. काय सतवलं नाही, काय नाही, कुठे काय थांबवलं नाही, काय नाही. देवासारखे पोलीस आहेत तिकडे. खरं सांगू मी सॅल्यूट करतो त्या केरळाच्या पोलिसांना. भारतामधले मी माझ्याकडनं त्यांना मी एक मोठी कॅटेगरी म्हणजे भारतातले सगळ्यात एकमेव सुशिक्षित आणि चांगली असणारे आपले केरळ पोलीस. खरं सांगतो, खरंच. तुम्ही कुठल्या स्टेटच्या पोलिसांना जास्त रेस्पेक्ट करता, कुठल्या स्टेटचा काम चांगला आहे ट्रॅफिक पोलिसांचा, हे नक्की मला कमेंट करून सांगा. की मला तर तर केरळच्या ट्रॅफिक पोलिसांचा मला काम खरंच खूप आवडला. अजिबात नाही कोणाला काहीच काय करून देत ना भाऊ. काय मदत लागली ते स्वतः करतात. आता आपण तुम्हाला माहितीच आहे आपण जास्त ज्याची तारीफ करतो तो काम चांगला करतो, आपण त्याची तारीफ करतो, तुम्हाला माहिती ना. हे बघा लेफ्ट साईडला बघा RTO चेकपोस्ट. आणि आता वेलकम टू कर्नाटक. कर्नाटकमध्ये आलेलो आहे भाऊंनो. बरोबर इथनं 20 किलोमीटर वरती मँगलोर आहे. जेवायचं आहे ते म्हणजे मँगलोर मध्ये मला जेवायचं आहे काय माहितीये, स्पेशल फिश थाली. इथे एकदम फुल स्पायसी भेटते आणि स्वस्तामध्ये. नशिबाने भेटलं आपल्याला सगळं काय. बघा या ब्रिजच्याच खाली गाडी इथे लावली पार्किंगला. हा सरळ रस्ता जाईल. आणि बघा इथे लिहिले आहे हॉटेल शाईला. चला जाऊया. गाडी एकदम व्यवस्थित आहे, पार्किंग काय टेन्शन नाही. बरोबर गाडीच्या समोरच बसलोय. बघा पाण्याची बॉटल आपलीच आहे, घेऊन आलो गाडीतनं. आणि सांगितलं त्याला की मस्त की जरा बांगडा मस्त जरा तव्यावरती फ्राय कर. व्हेज पण त्याच्याबरोबर भेटणार, पण आपण सांगले बांगडा फ्राय. आणि टेस्ट बघले बघूया, परफेक्ट टेस्ट आहे. इतकी टेस्ट असेल तर मग मी दिल खुश बघूया ऑर्डर कधी येते. आणि 150 रुपये थाली आहे, टेस्ट पण त्याची चांगली असेल. तर मंडळीनं हे बघा आलेलं आहे आपलं सगळं जेवण. राईस, रस्सा, डाळ, हे भाजी मला वाटतं कोबीची वाटतं हो, ही पण भाजी, लोणचा. आणि ही आहे ती आपली स्पेशली. हा लावून टाकले भाऊ. मस्त मस्त मच्छीच खायला गावं रस्सातच टाकलेलं आहे वगैरे. टेस्ट करले मजा करतो बाकी नाही.
चला जरा गाडीला सुद्धा आराम झाला आणि मला सुद्धा झाला आणि माझ्या पोटाला सुद्धा झाला. तर चला आपण आपला प्रवास चालू करूया भाऊनो. हे बघा त्या साईडला एक चर्च आहे. हा डायरेक्टली जाईल लेफ्टला मँगलोरच्या सिटीमध्ये आणि इथून सुद्धा जाईल. पण आपण इथूनच आलेलो बरोबर केरलावर ना. आणि आपली इथे आहे मुंबई आणि इथे आपली आहे गाडी. जाऊया आपण आता पुढे. चला हे बघा ही आहे बरोबर मँगलोरची इंडस्ट्रियल एरिया मँगलोरचा. आता झोप आता कंट्रोल होत नाही कारण खूप वेळा आपण गाडी चालवतो असं तुम्हाला माहितीच आहे ना. आणि जेवल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे फुल्ली फुल आपला टांगापलटी घोडे फरार होतो. तर बघूया आता तर इथे कुठे कुठचा टोला पहिला जवळ तर आपण बारकून सोडला आहे. पाऊस पण बघा बघा हे बघा जोरात चालवला आहे बघा दिसते हे बघा. चला बघा टोल कुठच्या जवळ आहे तेव्हा आराम करूया. बघा तुम्हाला दिसते ग्रीन बोर्ड आणि हा बरोबर आहे पेट्रोल पंप. मला भरपूर एकदा आली झोप आणि बघा आपली चादर अंगावरची आणि चटई वगैरे सगळी या साईडला ठेवली आहे. बाकी सगळी उशीवर आहे पण आता झोपे मस्त की जरा पद्धतशीर. हे बघा वाटलेत बघा किती बरोबर 12:30. आता जरा करूया आराम आणि भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत गुड नाईट.